असेल। संजय राऊत यांनी जे पुस्तक लिहिलेले की मोदी आणि शहा विरुद्ध त्यांनी म्हणजे त्यांच्याविषयी त्यांनी गौप्यस्फोट केलेले, मला एक तुमच्याकडून म्हणजे आश्वासन म्हणजे विनंती आहे माझी की तुम्ही नक्की दाखवणार का मी बोलते ते, कारण मला असं दिसतंय की मी जे बोलतेय तर कुठली तरी अदृश्य शक्ती माझे सगळे बाईट गायब करते। त्याच्यामुळे मला आधीच असं वाटतं आहे की असा दबाव तुमच्यावर येणार नाही अशी माझी अपेक्षा आहे आणि तुम्ही खरे जालन्याचे पत्रकार हिम्मतवाज आहात असं मी म्हणेन। मला या ठिकाणी सांगायचं आहे की हे जे पुस्तक आहे ते पुस्तक मनी लॉन्ड्रिंग आर्थिक गैरव्यवहार केल्यानंतर त्यांनी साक्षीदारांना धमकावण्याचा त्याचबरोबर त्याच्याबद्दलचे साक्षीपुराव्यात हस्तक्षेप करण्याचा जो संजय राऊत यांनी प्रयत्न केला त्याच्यामुळे त्यांना या मुळामध्ये नरकामध्ये जायची वेळ आली याच जन्मामध्ये आणि त्यामुळे तिथे ते आता आव असं आणतात की जणू काहीतरी ते मोठे स्वातंत्र्यवीर आहेत आणि त्याच्यामधून सगळा TRP मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न आहे। मनी लॉन्ड्रिंग करून ज्यांना जेलमध्ये जावं लागलं आणि हे का जावं लागलं तर पाटकर ताई यांनी जे सगळे पुरावे दिले होते कोर्टासमोर त्याबद्दल त्यांना धाकदपटशा दाखवला गेला, त्याची कोर्टाने दखल घेऊन मग त्यांना तुरुंगात टाकलेलं आहे। त्यामुळे खरं तर या पुस्तकाचं श्रेय जे आहे ते त्यांनी पाटकर ताईंना द्यायला पाहिजे आणि या सगळ्या पार्श्वभूमीवरती हे पुस्तक जे आहे ते मी स्वतः तर अजून वाचलेलं नाही आहे। त्यामध्ये ज्या मोठमोठ्या लोकांची उदाहरणं दिलेली आहेत ते दोन्ही लोक सक्षम आहेत, त्यामध्ये मोदी साहेब असतील किंवा अमितजी शहा असतील हे सगळेजण, आणि त्यामुळे त्यांचं काय म्हणणं आहे ते त्यांना योग्य वाटलं तर ते त्याच्यात लक्ष घालतील। परंतु माझ्या दृष्टीने माझं एवढंच म्हणणं आहे की कुठेतरी ह्या पुस्तकाच्या TRPच्या माध्यमातून परत एकदा स्वतःचं राजकीय नाणं वाजवून घेण्याचा हा संजय राऊत यांचा प्रयत्न आहे।